सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दरोड्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांपैकी 4 जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलिसांनी एकाच्या ताब्यातून 3,11,500 रुपयांचा ऐवज व साहित्य जप्त करण्यात आले। आज दिनांक 10 सप्टेंबर दिलेल्या माहितीनुसार आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी मयूर निकम यांनी 9 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता फिर्याद दिली आहे। त्यात म्हटले की आडगाव पोलीस ठाण्याचे पथक रात्रीची गस्त घालत होते। पहाटेच्या वेळी आडगाव शिवारातील वाढवणे कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग समोर आरोपी समीर प्रमोद पाटील वय वर्ष 29 राहणार हनुमान नगर मलकापूर जिल्हा बुलढाणा, बबन पाटील राहणार छत्रपती संभाजीनगर व त्यांचे इतर 3 साथीदार हे दरोड्याच्या तयारी करून दरोडा टाकण्याचा तयारीत होते। त्यावेळी पोलीस पथकाने त्यांच्या ताब्यातून निळ्या रंगाची बॅग, मिरची पावडर, हँड ग्लोव्ज, दोरी, चॉपर, लोखंडी फायटर, गावठी कट्टा, एक पितळी काडतूस, सुझुकी कंपनीची मोटरसायकल, टीव्हीएस कंपनीची अपाची मोटरसायकल असे सुमारे 3,11,500 रुपये किमतीचे दरोडा टाकण्याचे साहित्य त्यांच्या ताब्यातून मिळून आले। तसेच त्यांच्या पळून गेलेल्या 4 साथीदारांबाबत विचारपूस करता एकाचे नाव पवन पाटोल राहणार छत्रपती संभाजीनगर असे सांगितले। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे पुढील तपास करीत आहे। माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग संगीता निकम मॅडम, आडगाव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे सर यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। त्या अन्वये आडगाव पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर 286/2025 BNS 310-4 भारतीय हत्यार कायदा 325/425 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यात काल रात्री 9 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजता आम्ही पीटर मोबाईलवर रात्रगस्त अधिकारी असताना सोबत पोलीस शिपाई चालक गणेश माळी आणि लबडे हे होतो। पेट्रोलिंग करत असताना 9वा मैल परिसरात वाढवणे कन्स्ट्रक्शन अँड मशिनरी इंजिनिअरिंग समोर 2 मोटरसायकल व त्याच्या आजूबाजूला 5 संशयित मुले उभे असलेले दिसले। पीटर मोबाईल थांबवून आम्ही त्याच्याशी चौकशी करण्यासाठी गेलो। त्यांना हटकले असता त्यातील सगळ्या मुले पळायला सुरुवात झाली। मुलांना पळत असताना त्यांचा आम्ही पाठलाग केला। पाठलाग करताना त्यातील एक जो इसम होता संशयित इसम तो आमच्या ताब्यात आम्हाला सापडला आणि बाकीचे 4 इसम या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। सदर इसमाचा आम्ही अंगझडती पंचनामा केला। त्या अंगझडती पंचनाम्यादरम्यान सदरच्या संशयित व्यक्तीच्या ताब्यातून आम्हाला एक गावठी कट्टा मिळालेला आहे, एक जिवंत काडतूस मिळून आलेला आहे, मिरची पूड मिळून आलेली आहे, 18 फूट लांबीचा दोर मिळून आलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्या ताब्यातनं आम्हाला चॉपर मिळून आलेला आहे, 2 मोठे फायटर मिळून आलेले आहेत, हातात घालण्याचे कामात येणारे हँड ग्लोव्ज, रबरी हँड ग्लोव्ज ताब्यातून मिळून आलेले आहे आणि त्या ज्या 2 मोटरसायकल होत्या त्या मिळून आलेल्या आहे। सदर बाबत त्या व्यक्तीकडं संशयित इसमाकडं आम्ही अधिक चौकशी केली। त्यावेळेस तिने सांगितलं की सदरच्या 2 मोटरसायकल ज्या तिथं होत्या स्पॉटवर त्या त्यांनी ओझर गावातून काही वेळापूर्वीच चोरी करून आणलेल्या होत्या आणि त्या मोटरसायकलवर हे 5 व्यक्ती नाशिक शहराकडे येऊन एक दरोडा टाकण्याच्या तयारीत होते आणि त्यांची तशी पूर्वतयारी होती। त्यांनी हे जे मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे, पिस्टल, चॉपर वगैरे या सगळ्या गोष्टींच्या तयारीनिशी ते नाशिक शहरात येऊन दरोडा टाकणार होते। सदर व्यक्तीला आम्ही ताब्यात घेऊन त्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना देऊन व्यक्तीला ताब्यात घेतले व त्याच्यानंतर तो गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास आडगाव पोलीस ठाण्याचे API श्री सतीश जगदाळे साहेब करत आहेत। सदर अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे समीर प्रमोद पाटील, हा राहणार हनुमान नगर मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील आहे। त्याचे 4 साथीदार अजूनही फरार आहेत। आरोपी जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।